तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आजचा विषय असा आहे की तुम्ही बहुतांश मूवीजमध्ये बघितलं असेल की त्या मूवीजमध्ये कोणताही ऑफिसर किंवा कोणताही पॉलिटिकल लीडर्स किंवा एनी अदर पर्सन जर करप्शन करत असेल किंवा जे काही लोक आहेत त्यांच्या अगेन्स्ट समजा क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज करत असेल किंवा क्रिमिनल ॲक्शन घेत असेल, तर त्या पिक्चरमधील जो नायक असते किंवा जो हिरो असते तो त्या विलनच्या अगेन्स्ट किंवा जो पॉलिटिकल लीडर्स किंवा जे कोणी भ्रष्टाचार करत असेल तर ते त्यांच्या अगेन्स्ट ॲक्शन घेतात आणि त्या नेत्याला किंवा त्या लीडर्सला किंवा जो कोणी कॉन्ट्रॅक्टदार असतो किंवा जो कोणी करप्शन करतो किंवा बिझनेसमॅन वगैरे करप्शन करत असतो, तर त्या करप्ट लोकांच्या अगेन्स्ट तो जो हिरो आहे तो ॲक्शन घेत असतो आणि त्यांना चांगला मारत असतो. पण मित्रांनो, तोच जो हिरो आहे, तो जो नायक आहे त्या पिक्चरमधला, तो रिअल लाईफमध्ये का तिचे ॲक्शन का बरं घेत नाही? कारण की मित्रांनो, गोष्ट असे आहे की कारण की रिअल लाईफमध्ये सुद्धा तेच होत असते जे मूवीमध्ये होत असते. जे मूवीमध्ये होत असते तेच रिअल लाईफमध्ये सुद्धा होत असते. पण तो जो हिरो आहे रिअल लाईफमध्ये तीच ॲक्शन का बरं घेत नाही? कारण की मित्रांनो, ते जे लीडर्स आहे किंवा ते जे ऑफिसर आहे किंवा ते जे भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टदार आहे किंवा भ्रष्ट जे करप्ट बिझनेसमॅन आहे किंवा अदर जे पर्सन आहे जे करप्शन करत असतात, तर मित्रांनो ते जे मूवी बनत असतात आणि पिक्चर बनवायला सर्वात जास्त जो पैसा आहे तो आपल्या देशातील पॉलिटिकल लीडर्सचाच आहे. कारण की मित्रांनो, सर्वात जास्त जो ब्लॅक मनी आहे, जसं स्विस बँक आहे, तर स्विस बँकमध्ये सर्वात जास्त ब्लॅक मनी इन्व्हेस्ट केला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पोर्टमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट केला जातो. आणि जे फिल्म वगैरे बनते, जे मूवी वगैरे बनत असते, त्या मूवी बनवण्यासाठी सर्वात जास्त ब्लॅक मनी आपल्या देशातील लीडर लोकांचा असतो. तर त्यामुळे काय होतं की मित्रांनो, हे जे स्पोर्ट पर्सन किंवा हे जे फिल्म मेकर किंवा हे जे पिक्चर बनवणारे किंवा पिक्चरमध्ये जे रोल्स करणारे आहे, हे सर्व त्यांचे गुलाम असतात. आणि त्यांच्या प्रेशरमुळे किंवा त्यांच्या दबावामुळे हे लोक आपल्या फेवरमध्ये कधीच ॲक्शन घेत नसते. तर त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की ते जे हिरो आहे किंवा ते जे स्पोर्ट्स पर्सन आहे, हे कधी पण लोकांच्या फेवरमध्ये तुम्हाला बोलताना दिसले नसेल. कारण की आणि हाच एक त्यांचा मागचा जो उद्देश आहे, कारण की ते त्यांचे गुलाम आहेत आणि त्यांच्यामुळे ते आपल्या फेवरमध्ये कधीच बोलताना तुम्हाला दिसत नसेल. जर याबद्दल तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती करून घ्यायची असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देते आणि त्या व्हिडिओमध्ये मी थेरोटिकली लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये कशा प्रकारे ब्लॅक मनी इन्व्हेस्ट केला जातो आणि कशा प्रकारे जो ब्लॅक मनी आहे तो व्हाईटमध्ये ट्रान्सफर केला जातो, त्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये एक लिंक देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्याल. ओके, तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.